जय जय राम श्री राम जय राम 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 जय जय राम कुंडली वरदा हरि श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ महर्षी व्यासांच्या उपदेशावर भीष्म पितामह धर्मराजाला दोनच ओवी सांगतात. महर्षी व्यासांच्या उपदेशावर जर धर्मराजा माणसाने विचार केला तर तो मनुष्य ब्रह्मा समान होऊन परमगतीला जाईल असं भीष्म पितामह धर्मराजाला सांगितलं. आतापर्यंत योग आणि परमात्मा हे प्राप्तीचं वर्णन जे सांगितलं त्या वर्णनानं जर मनुष्य वागला बुद्धिमान मनुष्य तर तो ब्रह्मा समान होऊन परमगतीला जाईल. कारण जे ब्रह्म आहे ते त्याला जाणता येईल. आता शुकदेवांनी व्यासांना पुन्हा प्रश्न केला. पिताश्री वेदामध्ये कर्माचे विधान सापडतात आणि काही ठिकाणी असं सापडतं की कर्माचा त्यागही करावा. मग कर्माचा इकडे त्याग म्हटलं आहे इकडे कर्म करावा असं म्हटलं आहे. मग हे दोन दोन वचनं सर्वसाधारण माणसाला समजतील कसे. भीष्म पितामह म्हणतात शुकदेवांनी व्यासांना विचारल्यावर व्यास म्हणाले पुत्रा जगामध्ये दोन मार्ग आहे एक विनाशी आणि एक अविनाशी. आता विनाशी मार्गाचे मंत्रसुद्धा वेदामध्ये दिलेले आहेत. कारण जगामध्ये सगळं जग एका मार्गात सापडणार नाही. जगामध्ये नेहमी विभागणी असते. आता तुम्हाला एवढे पंथ हे निर्माण झालेले दिसतात त्याचं कारण काय. ह्या सगळ्या लोकांना असा काही एक मनुष्य तयार करतो परमेश्वर. आता पहा तुम्ही जेवढे जेवढे मोठे मोठे असे व्याख्यान देणारे महाराज बनून गेले तर हे काय करतात कालाच्या मानानं तुला कांदा खायचा आहे खाय लसण खायचं आहे खाय पण अमुक अमुक कर. म्हणजे जशी सवलत देता ना तुम्ही की अमुक लोकांना 35 मार्कात नोकरी लागेल अमुक मार्गाला अमुक माणसाला इतके लागेल त्याप्रमाणे हे लोक करतं. यांना सुद्धा कलिकालच बुद्धी देतो आणि जे परंपरेने येतात त्यांना कली स्पर्श करत नाही असं आहे. म्हणून पहा तुम्ही यांचे काही दिवसाने सगळे दरवाजे बंद होऊन जातात या लोकांचे. तुम्हाला गर्दी दिसेल लाखो लोक पण नंतर सगळं बंद होऊन जातं. दीर्घकाळ टिकत नाही. आता ज्ञानोबाला होऊन किती वर्ष झाले तरी तिथे लोकसंख्या वाढते लाखाने. यावेळेला त्यांनी झालं 14 ते 15 लाख. मागच्या वेळेला 13 लाख होत.
बरं आता तर वरतून सगळं पाहता येतं, त्यांना गणना करता येते, इतकं यंत्रणा त्यांची पॉवरफुल झाली आहे. म्हणजे याचा विचार करा. कोणी सोय गैरसोय याचा विचार करतं का पंढरपुरामध्ये? बिलकुल नाही. जशी सोय मिळाली तशी निभवून टाकतात. बुकिंग सुद्धा क्वचित होतं पंढरपुरामध्ये, लवकर बुकिंग नाही तर काही ऑनलाईन बुकिंग करून घेतं. कारण बिल परमेश्वर जागा, बस अशा भरोशावर जायचं. याचं डोकं त्याला लागतं, त्याचे पाय त्याला लागतात. 2 रात्रीमध्ये कोणी मनाला काही लावूनच घेत नाही. त्याचं कारण काय? परंपरा आहे. वल्लभाचार्य, निंबार्काचार्य परंपरा आहे. ते लोक इकडे तिकडे बदलत नाही. आता ते 2 लोक तुमच्याकडे दर्शनाला येतात, ते काय की त्यांना अनुभव आहे इथला म्हणून, नाही तर ते तिकडून दर्शन करतात, नुसती विजिट मारतात आणि चालले जातात. हरिओम मंडप लक्षात आलं? असं स्थिर नाही बसणार ते लोक, कारण ते त्यांच्या परंपरेमध्ये मग्न आहे. तर ही परंपरा जी आहे ना तरच टिकते. आता ही व्यास परंपरा कुठपर्यंत टिकून राहिली? म्हणजे पांडवांच्या काळात ती टिकली ना, आजही व्यास पौर्णिमा साजरी होते आहे. याच्यामध्ये ईश्वराचं तत्व असल्याशिवाय साजरी होत नाही. ते अनेक तत्व निघतात कालाच्या. पांडुरंग शास्त्री कुठे दिसत आहे आता? नाही तर काय जोर होता. असं आहे ते. तर ज्याला परंपरा आहे, म्हणून आपल्या मताने सांगतो ना, मी सांगतो खरं नाही, हे इथे सांगितलेलं आहे. आता भीष्म पितामह व्यासांचं वचन धर्मराजाला समजावून सांगताय की अविनाशी आणि नाशी, कर्ममार्ग हा नाशी आहे आणि ज्ञान मार्ग हा अविनाशी आहे. मग सगळे अविनाशी मार्गाचे जगात जन्माला येऊ शकत नाही. मग अविनाशी लोक काय करतात तर परमगतीला जातात आणि नाशी लोक काय होतात म्हणजे क्षर आणि अक्षर. क्षर लोक जन्म मरणाच्या चक्रात फिरत राहतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम. म्हणून ज्ञान मार्ग श्रेष्ठ आहे. नाही ते आमच्या पोरांनाही सांगतो नाही, बंद करा बेटा आता अमुक डमुक कर. आता बस काहीच वयस होती, कारण हे मार्ग तुम्हाला जन्म मरणात ठेवतील. ते स्थिर बसा. नुसतं बसून राहिलं तरी त्याचं चिंतन ठेवा मनामध्ये. चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी. तुम्ही बैसोन या चित्ती मज जागवा. मी तुम्हाला कबूल केलं होतं त्या दिवशी की आज वारी निघाली. मी पंढरपूरला वारी पोहोचेपर्यंत रोज एक दृष्टांत सांगेन. म्हणजे मी माझ्या मनाने कोणाबरोबर होतो? महाराजांबरोबर. हे मला पोरं म्हणे महाराज इथे चालले. म्हटलं काही दाखवू नको मला ते मोबाईलवरचं. आणि त्या पोरांच्या पाठीवर चालले आणि कोणीतरी टिंगलात्मक लिहिलं. म्हटलं याच्याकरता पाहायचं नसतं. संतांचा खेळ तुम्हाला कळणार नाही. खेळ मांडी याला वाळवंटी. एकामेकाची धरोनी मान करती टक्कर टनाटन. अशी मान धरायची देव एकमागत महाराज. म्हणजे काय केलं म्हणे त्यांच्या बुद्धीतला भेद काढून टाकला आणि शुद्ध करून टाकले. पूर्वी असे शिक्षक सुद्धा करायचे. आता शिक्षकाला हात लावायची मर्यादा नाही. शिक्षकाच्या समोर दुसऱ्या पोराला संपवला. जर धाक असता तर अशा मारामाऱ्या केल्या असत्या का पोरांनी? पण नाही. आमच्या मुलाला हात लावायचा नाही. मुलीसुद्धा शिक्षकाला मुद्दामून बदनाम करतात. सगळ्याच ठिकाणी असं नाही होत तुम्हाला जे वाटतं. त्या कारणामुळे शिक्षकाने राहायचं कसं हा मोठा प्रश्न पडला आहे आज. घरामध्ये सुद्धा वळण लावणारी आई नको वाटते आणि फॅशन सांगणारी मावशी गोड वाटते. बऱ्याच शेजारच्या मावश्या आपलं घर फोडायच्या तयारीत असतात की इतकं चांगलं कसं काय चाललं आहे म्हणून ते आपल्या मुली काय त्यांच्या काय नादी लागते. तू पुढे जाय ना.
आपल्या आईबापाच्या विरुद्ध जो सांगेल त्याचं तोंड पाहू नका. आपल्या आईबापाच्या विरुद्ध जो सांगेल त्याचं तोंड पाहू नका, कारण तो कृतज्ञ आहे. त्यांच्या पोटी जन्माला येऊन त्यांची निंदा नालस्ती म्हणजे तो कृतज्ञ आहे. हे कळालं पाहिजे. तेव्हा त्या मुलीने त्या नवरदेवाला नेऊन मारलं. तिच्या आईने बापाने आणि भावाने काय सांगितलं, तिला शिक्षाच होऊ दे, आम्ही तिच्याकडे पाहणार नाही, तिच्याकडे तर उभे नाही राहणार, आम्ही नाही समजलं नाही. कारण त्यांना असं असे पापी पोटी जन्माला येऊन काय उपयोग आहे असं वाटलं त्यांना. आणि प्रत्येक आईबापाला वाटतं. म्हणून नाशी आणि अविनाशी संन्यासी लोक कर्म करत नाही, म्हणून ते जन्ममरणाच्या भानगडीमध्ये पडत नाही. 16 तत्वाने हा देहाची प्राप्ती झालेली असते. आपल्या शरीरामध्ये तत्व एकूण 16 आहे आणि या 16 तत्व असल्यामुळे या देहावर 16 संस्कार आहे. 16 संस्कार आहे. तत्वदेह 16 तत्वाने हा निर्माण झालेला आहे. कबीर महाराज एक भजन लिहितात, चादर झिनी रे झिनी. किती महिने लागले म्हणे ही चादर तयार करायला? 9 महिने, कारण ते शालू तयार करतात ना. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मातेच्या गर्भामध्ये या शरीराला तयार व्हायला 9 महिने लागले. चादर नाशी आणि अविनाशी. मग जो मुलगा किंवा जी मुलगी, आता पण ते 2 मुलं होते वडिलांबरोबर, इतक्या दिवसात ते कधीच बरोबर आले नाही. मी त्यांना म्हटलं असेच बरोबर राहा जन्मभर, कारण माता पिता हे मुलांमध्ये शोभतात. आई वडील हे मुलांमध्ये शोभतात. पूर्वी ग्रुप फोटो काढण्याची पद्धत होती, आता फक्त 2 फोटो काढतात. सेल्फी, हे म्हातारे सुद्धा कमी नाही सेल्फ्या काढायला लागले. पडून राहिले म्हातारे नदीत, कोणी कुठे बातमी येते. ते एक लक्षात ठेवा, एकत्रीकरण. आता काय चाललंय सनातनचं एकत्रीकरण, कारण एकच पाहिजे. आणि आपण सुद्धा एकच तत्व धरलं पाहिजे. एक तत्व धरलं तर त्याला करुणा येते. कोणाला? त्याला. असं आहे. आपण संत चरित्र ऐकतोय बघा, आपल्याकरता सुद्धा देव पुष्कळ करतो, पण आपल्या लक्षात नाही येत तो करतो. कारण तो ते करतो ते दाखवत नाही. आपण थोडंसं केलं की फोटो काढून घेतो. म्हणून ते म्हणतात मनुष्याची मंदबुद्धी असल्यामुळे किंवा गुरुनं पॉवरफुल उपदेश न दिल्यामुळे तो कर्ममार्गामध्ये पडतो आणि कर्ममार्गामध्ये पडून भोगासक्त होतो. वारंवार शरीराच्या बंधनात पडतो. एकदा महाराष्ट्रात जन्माला येतो, चुकीचं काम करतो म्हणून राजस्थानमध्ये पाठवतो देव त्याला. तिकडचा जन्म चांगला नाही आहे. तुम्ही आदिगाची पोथी वाचा. कर्दळ ब्राह्मण केरळमधून त्याला तिकडे पाठवला, राजस्थानमध्ये. असं आहे. तर या प्रांतामध्ये जन्म मिळणं सुद्धा, आता बघा बिहारमध्ये तिकडे जन्म मिळाला तर काय होईल हे काहीच दिसणार नाही तुम्हाला. फक्त समुद्राचे एवढे एवढे फळं दिसतील. गंगा वाहते पवित्र, ब्रह्मपुत्रा वाहते, पण तरी बुद्धी ठिकाणावर नाही. आज आणखीन दुर्घटना घडली तिथे. हे लक्षात ठेवा. नद्यांना जाणलं तर तुम्हाला हे फरक पडेल. तुम्ही जर त्यांना जाणूनच घेतलं नाही, गंगा मैया मैया नुसतं म्हटलं तर उपयोग नाही होणार. म्हणून धर्मतत्व जे आहे ते समजलं पाहिजे. सर्वोत्तम तत्व जे आहे धर्मतत्व ते ज्ञान आहे. सगळ्यात उत्तम तत्व काय आहे तर ज्ञान आहे.
ज्ञानिनाम मपिचेतसाम देवीम भगवती सहा. भगवती सुद्धा मनुष्याला कवच नावाचं एक स्तोत्र आहे देवीचं, देवी कवच. त्याच्यामध्ये एक श्लोक आहे, देहांते परमस्थानम यत्सुरारपि दुर्लभम प्राप्नोति पुरुषम नित्यम महामाया प्रसादिता. भगवतीच्या जवळ सुद्धा जर तुम्ही परमगती मागितली तर देवी सुद्धा परमगती देते. तुम्ही जर तिच्याजवळ फक्त भोग वस्तू मागायला लागले तर भोगे रोग भयम. आमचे बऱ्याच विद्वानांची एकत्र ते म्हणे श्रीकृष्णच उद्धरतात, रामच उद्धरतात. म्हटलं देवी पण उद्धरते. तुम्ही की नाही आता काही सांगायला लागले म्हटलं. मग हा श्लोक सांगितला त्यांना, देहांते परमस्थानम यत् सुरारपि दुर्लभम प्राप्नोति पुरुषम नित्यम. अरे म्हणलं रोजचं म्हणण्यात पण लक्षात नाही आलं. म्हणलं बा देहांते परमस्थानम, ती जर भगवंताची दिव्य शक्ती आहे तर ती का नाही देहांत. शंकराचार्य जर तिची आराधना करतात, माऊली तिची आराधना करते. ज्ञानेश्वरीचं नाव ज्ञानेश्वरी का लिहिलं? शक्ती, शक्ती आहे. तुकारामाने मात्र अभंग शब्द लिहिला आहे, म्हणजे परमात्मा. कधी न बनणारा कोण आहे? तोच आहे. म्हणून कर्माची प्रशंसा केलेली आहे. त्याचं कारण काय? वेदाला दोघी गोष्टी सांगायच्या आहे. नदीला मोठं करायचं असेल तर नाळा त्याच्यात मिळवावा लागतो. नाल्याला गटर मिळालेली असते, गटरीशिवाय नाला तयार होत नाही. असं हे सिद्धांत लक्षात ठेवा. एक मुलगी होती, तिला भाऊ नाही अशा घरी देण्याची वेळ आली. तर त्या मुलीनं आईवडिलांना सांगणे, आई बघा तुम्ही दादाजवळ चला, जिथे भाऊ नाही आहे अशा घरी सुख मिळत नाही. ते म्हणे काय झालं, सगळा मुलगा हुशार आहे, अमुक आहे, ढमुक आहे, ढमुक आहे, ते सगळं कबूल आहे, पण मला भाऊ नाही. म्हणे आम्हाला तर तुला भाऊ नाही का? जर तिकडे कंटाळा आला तर बहिणीला भावाच्या घरी येऊन विश्रांती घेता येते. लक्षात ठेवा. म्हणून लोक सून करताना जिला भाऊ नाही अशी, भाऊ आहे अशी शोधतात. भाऊ नाही अशी शोधली म्हणजे यांच्या डोक्यात काय येतं, मुलाच्या बापाच्या ही प्रॉपर्टी इकडे येईल. म्हणून ते सुरुवातीपासूनच भेदबुद्धीने जगतात. म्हणून एक तरी मुलगा पाहिजे. त्या मुलीने मग आमच्या समोर आई वडिलांना सांगितलं, एक भाऊ पाहिजे की तिथून दुःख झालं की इथे येऊन मोकळं. कोणती बहीण भावाजवळ मोकळी होते आणि भाऊ बहिणीजवळ, मग ती भाऊजाई म्हणते ना, काय बहीण भाऊ गप्पा मारताय बा ना, कशा गोदगुल्या फुटताय त्यांना आणि मी पोळ्या लाटते, असं येते. हे असंच. म्हणून भाऊ शब्द आहे तो, भगिनी शब्द आहे. म्हणून ते म्हणतात सदा सर्वदा शोक दूर करण्याकरता ज्ञानाची गरज आहे. ज्ञान झालं की शोक होत नाही. आता उदाहरणार्थ एखाद्या बाईचा मुलगा गेला, ती शोक करेल, पण ती ज्ञानी जर असेल तर आपल्या पोटी अल्पायुषी झाला होता, देवा त्याला सद्गती दे असं म्हणून ती शांत राहील. प्रत्येक वेळा रडणार नाही.
कारण तो आपल्या पोटी अल्पायुष्य होता, जाताना आपल्याला दुःख देऊन गेला, शत्रू. आईला दुःख झालं म्हणजे तो कोण झाला? शत्रू झाला. हे ज्ञान आहे. ज्ञानाने मनुष्य दुःखाला विसरतो आणि आत्मसुखापर्यंत पोहोचतो. बरेच लोक असतात, कधी झालं बरं झालं देवाने आपल्याला भजन करायला संधी दिली असं म्हणून ते आपला काळ घालवतात, रडत नाही बसत. आपला काळ घालवतात ते, कारण काळ घालवावा लागतो, नाही तर काळ जाता जाता जात नाही. हे तुम्हाला इथे येऊन बसायला आणि 2 गोष्टी ऐकायला जागा म्हणून ठीक आहे. काळ जात नाही लवकर, एकट्याचा काळ. काळ मोठा वाईट आहे. रात्र निघत नाही, केव्हा सकाळ होईल असं वाटतं. म्हणून ज्याला एकांताची सवय लागते त्याला वाटतं बरं झालं. तुकाराम महाराज म्हणे बरं झाले देवा दिवाळे निघाले, कारण आता सगळा जंजाळ गेला. म्हणून ज्ञानी लोक कर्मासक्त होत नाही, म्हणून त्यांचं ज्ञान शेवटपर्यंत टिकतं. कर्मासक्ताने मनुष्याला चंद्राची अवस्था येते. कर्माने कशाची अवस्था येते? चंद्राची. म्हणजे कशी? चंद्र कमी 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 होत जातो, मनुष्य कर्माने असा कमी कमी होत जाऊन नरकात पडतो. म्हणून सुरुवातीला उपासना द्यावी, व्रत वैकल्य करायला, आणि नंतर सगळं बंद करायला हवं. कारण जोपर्यंत शरीराची अवस्था आहे तोपर्यंत कर्मामध्ये माणसाचं मन राहतं. अवस्था नसली की मन राहत नाही. आणि म्हणून त्या मनाला आवरता आलं पाहिजे. ज्ञानाने मन लवकर आवरलं जातं. ज्ञानाने मन हे लवकर आवरलं जातं. म्हणून चंद्रमा जसा घटत जातो तसे कामासक्त लोक घटत जातात. म्हणून पहा तुम्ही, आता लोकांना कोणी कधी सांगितलं की वैष्णवी देवी पावते तर सगळे 2, 4, 10 वर्षात वैष्णवी. आता सगळ्यांनी वैष्णवी देवी कमेली. कामाख्या, गृहमंत्री, मुख्यमंत्री सगळे लोक कामाख्या. आता आपल्या जळगावचे किती लोक गेले होते या गुप्त नवरात्रामध्ये. बरं आले, प्रसाद घेऊन आले मला. म्हणजे दादा आम्ही कामाख्याला जाऊन आलो. म्हणलं मला नको देऊ, कारण फुमफाम तिकडे असंच आहे. म्हटलं फुटफाट हे आमची बरी आहे अंबाबाई. कामाख्या देवीला सुद्धा भगवान शंकर आईसाहेबांच्या शोकाने बसलेले होते. सती जेव्हा गेल्या ना, कामाख्याच्या ठिकाणी जे निर्माण झालं देवत्व, ते भगवान शंकर तिथे शोकाने बसलेले. शोकसागरात बोलून सतीच्या. आणि मग त्यावेळेला विष्णूने पाहिले यांनी जर शोक केला तर सगळ्या जगाचं काय होईल. कारण राक्षस उत्पन्न होत आहे. तारकासूर, बरकासूर, अंधकासूर हे सगळे शंकराकडूनच निर्माण झाले. अंधकासूर हा शंकराच्या शरीरातून निर्माण झाला. निर्माण व्हायला काय झालं, आईसाहेब एकदा आल्या पार्वती आणि देवाचे एकदम डोळे झाकले. आता आपण डोळे झाकल्यावर काय महत्त्व असतं, मी कोण आहे ओळखा. त्यावेळेला स्त्रियासुद्धा काय करतात, बांगड्या अशा वरती करून घेतात आवाज येऊ नये म्हणून. मग लगेच डोळे झाकता माणसं. माणूस पाहतो लगेच ओळखतो, कारण ते स्पर्श ज्ञान असतं. शंकरानं आईसाहेबांना ओळखून घेतलं. आता त्यांना जर टिकाळच डोळे आहे तर तिने काय केलं, हे 2 डोळे दाबले. आणि 2 डोळे दाबल्यामुळे हे बोट जे होतं ते शंकराच्या या डोळ्यावर बसायचं राहून गेलं. कारण शंकराला किती डोळे आहे, आपल्या महादेवाला किती डोळे आहे, 3 5 5 मुख आहे, 15 डोळे. तरी बंद ठेवले. कोणी काय टाकतं ते पाहतं नाही ते.
तर आईसाहेबांनी हा डोळा उघडा ठेवला. कारण 3 डोळे आहे, 2 दाबले. त्या डोळ्यातून एक घामाचा थेंब खाली पडला आणि त्या अंधकासूर निर्माण झाला. पार्वतीनं विचारलं की म्हणे हा कोण आहे? म्हणे हा तुझाच पोरगा आहे, जे सोडून दिलं. म्हणे का तुला वेळेवर कळेल म्हणे. हा अंधकासूर उन्मत्त झाला, तपाला बसला. त्याने ब्रह्मदेवाला वरदान मागितलं, मला अशी स्त्री पाहिजे की जिने कधी मनामध्ये काम वासना केलेली नाही, ती फक्त पार्वतीच होती. ब्रह्मदेव तर म्हणाले की यार काय, पण ब्रह्मदेव म्हणे ठीक आहे होईल ते पाहू. आणि म्हणून शंकराने अंधकासुराला मारला. म्हणून हे तत्वज्ञान सांगणारे म्हणतात स्वतःच्या पुरा उत्पन्न करतील त्याच मारती ते ज्ञानी. शंकराबद्दल लिहिलं त्यांनी, त्यालाच मारला. असं आहे. 3 डोळे होते ना, मग पार्वतीच्या लक्षात नाही आलं की 3ही डोळे दाबले पाहिजे. आपण सुद्धा काय करतो, डोळे वटारतो. डोळ्यांची क्रिया तीच आहे. लोक म्हणतात ना नुसते आईने डोळे वटारल्यावर पोरं थरथर कापले पाहिजे. त्या आईला थरथर कापावं लागतं. कधी हल्ली आईला थरथर कापावं लागतं, पोरं थरथर कापतच नाही. म्हणून ते म्हणतात की मन आणि इंद्रिय हे 11 विकारांना कारण होतं. मग ज्ञानामुळे कसं होतं तर कमलपत्राप्रमाणे होतं मनुष्य. ज्ञान झालं की कमळ चिखलात असतं, पाण्यात असतं, पण पाण्याचा थेंब पडला की लगेच सोडून देतं ते कमळाचं पान, फुललेलं कमळ. म्हणून ते म्हणतात हृदय आकाशामध्ये चिन्मय देवता विराजमान होते. आणि म्हणून क्षेत्रज्ञ हा शब्द आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा समजलं पाहिजे. योगाच्या द्वारानं चित्ताला वश करून जीवात्म्यानं परमात्म्याचं स्वरूप संपादन केलं पाहिजे. याकरता वेदामध्ये सकामी कर्म सांगितलं आहे आणि निष्कामी कर्म सांगितलं. आणखीन एक प्रश्न आहे की काही लोक म्हणजे भाग्य जर चांगलं आहे तर मग प्रयत्न कशाला पाहिजे? नाही, प्रयत्नही करावे लागतात आणि भाग्यही करावं लागतं. असं कसं 2-2? आमच्या भाग्यात जर चांगलं आहे तर आपोआप आयतं यायला पाहिजे. म्हटलं काही गोष्टी आयत्या येतील, पण काही गोष्टी कर्माने कराव्या लागतील. कर्माने कराव्या लागतील. आता तुम्ही घरामध्ये कोणी स्वयंपाक कराल नाही तर तुम्हाला डबा येणार असेल तरी एक तर डबा घ्यायला द्यावा लागेल, नाही तर डबा आणणाऱ्याला आणखीन वरतून पैसे द्यावे लागतील. आलं ना? नाही तर तुम्हाला तिथे जाऊन जेवावं लागेल. असं आहे. तसं आपण जे काही करतो त्याला काही कारण असतात. त्याला काही कारणं असतात. हे कारणं लक्षात पाहिजे. म्हणून ते म्हणतात तर हे ज्ञान झालं. तो भगवान शंकर त्या कामाख्या देवीच्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते. त्यांना ध्यानातून मोकळं करण्याकरता आईसाहेब तिथे प्रगट झाल्या आणि त्यांना दर्शन करवलं विष्णूनं की या त्याच आहे. आणि मग भगवान दुसऱ्या लग्नाला तयार झाले. तीच देवी म्हणजे सती हिमालयाच्या घरामध्ये जन्माला आली. आणि त्याबरोबर शंकराला अतिताप होऊ नये म्हणून गंगा सुद्धा हिमालयाच्या घरी प्रगट झाले. तर शेवटी आईसाहेबांचा सन्मान झाल्यामुळं स्वर्गामध्ये एकही मंगल असा आनंद उत्सव झाला नव्हता. मग ब्रह्मदेव हिमालयाकडे आले आणि म्हणाले तुझी मुलगी मला दत्तक दे. म्हणून गंगा ही दत्तक घेतली ब्रह्मदेवानं आणि मग स्वर्गामध्ये शंकराचं आणि गंगेचं लग्न लावलं. स्कंद पुराण.
आणि मग ती शंकराच्या डोक्यावर धारण केली. त्या दिवसापासून शंकराला जो आईसाहेबांचा विरह झाला होता सतीचा, तो शांत झाला. म्हणून नाव पडलं गंगाधर. पुन्हा डोक्याला ताण झाला, चंद्र डोक्यावर आला. पुन्हा विषयाचा उद्वेग आला, शेष गळ्यामध्ये येऊन बसलो. पुन्हा उद्वेग आला, रुद्राक्ष गळ्यात आले. आणि पुन्हा गजासूर नावाचा राक्षस होता, त्याला मारला. त्याला मारल्यानंतर शंकरानं विचारलं की तुझी काय इच्छा आहे? माझं चामडं तुम्ही पांघरावं. म्हणून गजासुराच्या नावानं गजब आणि व्याघ्र दोन्ही चामडे अंगाला लावले. त्या दिवसापासून स्वर्गामध्ये आनंद व्हायला लागला, नाही तर सगळं दुःख होतं. शंकर सर्व करणारे आहे, म्हणून वैराग्यही देणारे आहे आणि भोगही. रावणाला कंसाला काय दिला? भोग घेतो, भोग घे. आणि मग दोन्ही गोष्टी केल्या. दोनच लोक ब्रह्मदेव भोग देतात पण मुक्त नाही करत. शंकर मुक्त करून टाक. म्हणून हे तत्ववेत्ते सांगताना की ब्रह्मदेव शंकराचे जावई आहे असं आहे. ते आपल्या लक्षात नाही येत, कारण संदर्भ आणि संपर्क हे असेच असतं. विष्णूच्या चरणातून निघून ब्रह्मदेवाच्या कमंडलूत आली, कमंडलूतून शंकराच्या मस्तकात. म्हणून सुखदेव सांगतात, विचारतात, पिताश्री या संसारामध्ये युगयुग सदाचाराचं पालन सांगितलेलं आहे. युगायुगापासून की सदाचाराचं पालन करावं. सदाचाराचं पालन संत लोक करतात, कारण पुस्तकातून वाचलेलं सदाचाराचं पालन आपल्याला पूर्णपणे समजत नाही आणि पाळता येत नाही. पण सज्जनांच्या आणि संतांच्या आचरणाकडे पाहिलं तर आपल्याला मात्र लवकर आचरता येतं. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे. पण आता पहा तुम्ही, ज्ञानोबाने, नामदेवाने यांनी रिद्धिसिद्धीचा वापर केला आहे. रिद्धिसिद्धीचा वापर केला आहे, नामदेवाने केला आहे. पण नंतर त्याची परतफेड करून टाकली आहे. नुसतं वापरत नाही राहिले ते. आपण काय करतो? रिद्धिसिद्धीचा उपयोग जगाच्या कल्याणा करण्यापेक्षा आपल्या प्रौढीकरता करतो. हा फरक आहे. जनाबाईकडे भगवान दळू लागले हे नामदेवाला कल्पनेत नव्हतं का? पण मग नामदेवांनी जनाबाईला, आपल्या आईला आणि पत्नीला असं सांगायला काय झालं? काही लोक सुशिक्षित लोक काय म्हणतात की तिला इतकं काम द्यायला नको पाहिजे होतं, एखाद्या नामदेवाच्या पत्नीनं दळायला बसायला पाहिजे होतं, किंवा आईने मदत करायला बसायला पाहिजे होतं. देवाला नाही, नामदेवाने मुद्दाहून आपल्या आईला आणि पत्नीला कळायला पाहिजे की जनी कोण आहे, तिला तुम्ही नौकर समजू नका. म्हणून नामदेवाने सांगितलं. आपल्या फक्त जेव्हा जनाबाईला फाशीवर नेलं ना, तेव्हा नामदेवाला सगळ्यांनी विचारलं, का हो नामदेवा? हे जनाबाई, अरे म्हणे आता राजाने न्याय केलाय ना, फाशीवर तर जाऊ दे, तिला तिथे काय होतं ते पाहू आपण. आणि जेव्हा लाकडी सूळ केला होता आणि त्याला हिरवी पानं फुटली, तेव्हा सगळे नामदेवाला म्हणे पानं फुटली. मग पहा तुम्ही, ज्यांनी तशी नाही हे खात्री आहे. आता त्याने, देवाने का तिला असं केलं तर मागच्या जन्माचा काही सूड असेल म्हणून एवढी मिरवणूक निघाली. आपल्यावर सुद्धा आपण चांगलं वागून आक्षेप येतात, लक्षात ठेवा. पुष्कळ लोक चांगले वागतात, पण काही लोक आक्षेप करतात. मला नेहमी पोरं विचारतात, काही लोक आक्षेप करतात. कारण ते काय असतं, ज्याची जशी दृष्टी असेल त्याला तशी सृष्टी दिसते. ज्याची दृष्टी जशी असेल
तशी त्याला दिसते. आता दृष्टीच बदलली नाही तर सृष्टी चांगली असं दिसणार नाही. आता कोणत्याही वस्तूचा वापर आपण चांगल्याकरता केला तर ती वस्तू चांगली आहे, आणि त्या वस्तूचा जर वाईटाकरता वापर केला तर ती वस्तू वाईट आहे. लिंबू कापाची सुरी जर कोणाच्या पोटात घातली तर ती सुरी वाईट आहे का? तुम्ही तिचा दुरुपयोग केला आहे. म्हणून शास्त्र काय म्हणतं, शस्त्र म्हणजे चाकू, सुरी, विळा, आरखिटे हे उघडे ठेवू नये. लक्ष्मीला आवडत नाही. लोकांचं पडलेलं असतं कुठे काही. ह्या वस्तू जिथल्या लपवूनच ठेवायच्या या, कारण त्याचा संतापात कोणी दुरुपयोग करतो हे लक्षात आलं पाहिजे. पहा ना, काही लोकांकडे रिव्हॉल्वर असतं, पोरगा घेतो मारून देतो गोळी, आईलाच लागून जाते. तो नुसती गंमत करतो. आता किती वेळा घडलं हे सगळं? कसं घडतं, का घडतं? तर हे शस्त्र जे आहे हे नेहमी गुप्त पाहिजे. असे दाखवायचे नाही पोरांना, कोणाला, बाईला. एखाद दिवशी भानगड झाली की घरातलं रिव्हॉल्वर लावू तुला असं जर केलं तर काय होईल? एक दिवशी त्या बाईचं डोकं फिरलं की सुरत खुपसून दिलं ना आईजीच्या पोटामध्ये बायकोने हात पडले. काही केली असेल टिंगल किंवा आणखीन काही वाईट केलं, बोललं असेल, मुलीने खुपसला, आईने खुपसला. एवढा एक राज्य सांभाळणारा मनुष्य त्यांना माहीत नव्हतं का आपल्याला जेलमध्ये बसावं लागेल? माहिती होतं. पण मागच्या जन्माचा सूड क्षत्रिय कुळामध्ये येऊन बरोबर घेतला. ते अशा जन्मजन्मांतराची गोष्टी आहेत. व्यास म्हणाले, हे पुत्रा, पूर्व कालामध्ये ब्रह्मदेवाने आचार आणि व्यवहार याचं विधान घातलं आहे. म्हणून आचार हा व्यवहार धर्म पाहून पाळला पाहिजे. जसं लहान मुलाला तुम्ही जे समजत नाही ते गोष्टी जर सांगितल्या त्याने नाही पाळल्या तर लोक त्याला मारतात. नाही, तो लहान आहे. लहान मुलांना जास्ती कडक आचार नसतो. आता एखाद दिवशी जर जसं आपली आषाढी एकादशी आहे, सगळ्या आपण वाळे सगळ्यांनी साबुदाणा खायचा, तो पटकन बिस्किट घेतो खाऊन घेतो, त्याची एकादशी बुडली नाही, कारण त्याला ते समजतच नाही ना. त्याला त्याला समजायला लागल्यानंतर मग त्याचा दोष आहे. मग तसे अज्ञान लोक जगामध्ये खूप असतात. ते नेहमी सकाम कर्म करतात. काय करतात? सकाम कर्म करतात. पण सकाम कर्म हे सुद्धा निष्काम होतं. याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. सगळ्या स्त्रिया अंगावर अलंकार घालतात. कोणाच्या नावाचे येते? आणि कशाकरता घातले? यांचं ऐश्वर्य वाढावं म्हणून. अगदी सोपी गोष्ट आहे ना. मग आता जर ते अलंकार आपल्या ऐश्वर्याकरता, आता तर घालायची परवानगी नाही, घातलं की मान ओढून घ्यायचं लोक, ते सोडा. पण सगळे अलंकार एवढे कानाला 4-4 छिद्रे कशाकरता, कोणाकरता केले? माणसा करतात. आता या बायांना माहीत नाही की का केले. कानाला एक छिद्र संस्काराचं, मग इथे 2 काबरं झाले. दक्षिणेकडे एक नाक नाही, दोन्ही नाकड दोन्हीकडून टोचले जातात स्त्रियांचे. का? तर दक्षिणेकडचा काम प्रबळ आहे, म्हणून आपल्याकडचं कामामध्ये प्रबळपणा कमी आहे, म्हणून एकच पडचं नाक आहे. असे त्या ज्या गोष्टी आहेत त्या ब्रह्मदेवाने बरोबर बसवलेल्या आहेत ज्या ज्या भागामध्ये. आता परदेशामध्ये एकही अलंकार नवऱ्याकरता नाही आहे, फॅशन आहे, फक्त फॅशन आहे. मग हे ज्या गोष्टी केल्या ह्या ब्रह्मदेवाने सदाचार म्हणून बसवलेल्या आहे. आता हे 2 छिद्र इकडच्या कानाला वरती, इकडच्या कानाला वरती, हे का केले?
तर त्या कानाला असं सांगितलं आहे दुसरं कोणाचं काही ऐकायचं, पण हे कोणाला माहितीच नाही ना. आपण 2-2 छिद्रे पाडून त्याच्यात सोनं घालून कोणाचंही ऐकतो. घरी जाऊन सांगायचं काही नाही तर काही फायदा होणार नाही. हे लक्षात आलं पाहिजे. कशा करताय या कानावर कर्णफूल नाव काय त्याचं, कर्णफूल, पाळी, हे जे नाव आहे हे सदाचाराकरता गेले की माझे कान फक्त माझ्या घरापुरते आहे, दुसऱ्याचं काही ऐकणार नाही. नाक वैभव संपन्न आहे आणि ती नथ जी आहे ती लक्ष्मी आहे, म्हणून दिवाळीच्या दिवशी तिची पूजा करावी लागते. हे लक्षात आलं पाहिजे. ते वैभव संपन्न गोष्ट आहे. आपण फक्त वैभव लक्ष्मीचे गुरुवार करतो, शुक्रवार करतो, पण ज्ञान नसतं ना काही. हे सगळं समजलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. आणि एकदा ज्ञान माणसाकडून समजल्यानंतर पुन्हा दुसरं कोणाचं ऐकायचं नाही. कोणी अक्का आहे ते गल्लीतली आणि ते काहीतरी सोडून जातं टिपू. हे लक्षात आलं. म्हणून ब्रह्मदेवानं सगळ्या ऋषींना ब्रह्मचार्याचं पालन सांगून पुण्य लोकाचा अधिकार दिला. सगळ्या ऋषींना कडक ब्रह्मचार्य पाळण. आणि मग ब्रह्मदेवानं सांगितलं की आता तुम्ही स्मृती लिहून काढा. म्हणून सगळ्या ऋषींनी स्मृती लिहिली आचार धर्माची. आता बघा तुम्ही अज्ञान लोकांमध्ये जर गेले तर वृद्धी 1.25 महिना पाळायला सांगितलं. जेवढा कर्मचारी वर्ग आहे ना यांच्या घरामध्ये आपण 10 दिवसात वृद्धी फेडतो, त्यांना 1.25 महिना आहे. का? तो शरीर धर्म राखला गेला पाहिजे म्हणून 1.25 महिना वृद्धी असते. ते लोक 1.25 महिना बिलकुल त्या बाईकडे पाहत नाही, काही नाही बिलकुल करत नाही. तसं जर केलं नसतं तर त्या स्त्रीवर अन्याय झाला असता 10 दिवस. म्हणून तिथे 1.25 महिना दिलाय या ऋषी लोकांनी. ज्यांना ज्ञान आहे शरीराचा त्यांना आचार कमी आहे आणि ज्यांना ज्ञान नाही त्यांना आचार जास्त दिला आहे, कारण त्यांच्याजवळ डोक्यात विचार नाही म्हणून. आचारो लोक काय म्हणतात तिघांचं वेगळं आणि आपलं वेगळं, असं कसं काय? ते विचार करीत नाही ना. असं त्याला मागे एक पोरग दवाखान्यातून घेतलं आणि ते केव्हाच गाड्यातून पडून गेलं. दुसऱ्या माणसाला सापडलं मग तिकून घरी गेलं. तेव्हा पोरग नाही तिकून पळत आले तेव्हा त्या माणसाने ते पोरग दिलं. त्याला तिला जर कोणीतरी दवाखान्यातून ते दुपट्ट असं ओढून दिलं असतं तर ते असं सरकून गेलं. तिने नुसतं गुंडाळलं होतं, ते सर्व त्याने दणक्यात केव्हा तरी पडून गेलं. एक लेकरू असं नाही खांद्यावर हात, मोटरसायकल चालले ते सरकून गेलं ते पोरग. ते दुपट्ट जर उलट केलं असतं तर पोरग पडलं. असा आचार, याला विचार. असे कर्म सगळे म्हणजे जे माहीत नाही ना ते कोणाकडून तरी माहिती करून घेतलं पाहिजे. पण आजकाल काय सगळं मोबाईलवर येतं ते खरं, जे मोबाईलवर येतं ते खरं, असं झालं आहे. म्हणून ते म्हणतात की फलमूल भोजन हे पुण्यतीर्थामध्ये भ्रमण हे तपस्येचं कारण सांगितलं ऋषी लोकांना. फलमूलाचं भोजन करत जा, तीर्थावर फिरत जा, म्हणजे तुमची स्मृती जागृत राहील. आपण जेवढं तेलकट आंबट तिखट खाऊ ना तेवढी स्मृती कमी होते. जेवढं कमी खाऊ आंबट तिखट तेवढी स्मृती चांगली राहते. आपण सगळं तोंडाने काही खात बसलून या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै तर 2च वेळा नमस्तस्यै म्हणाल, तिसऱ्यांदा म्हणणारच नाही, कारण तुम्ही खाऊन स्मृती घालून टाकली आहे. असं आहे, स्मृती येते. अन्न कमी झालं तरी स्मृती जाते आणि अन्न जास्त खाल्लं तरी स्मृती जाते, कारण त्या अन्नाचं विष तयार होतं
अन्नाचं काय तयार व्हायला पाहिजे, अमृत, म्हणून अमृत जेवा शब्द आहे. असं आहे. म्हणून आचार धर्म सांगितलाय, काय केव्हा खावं, काय खाऊ नये, काय कसं करावं ते करू नये. आणि तीच एक तपस्या होते. आणि मग मनुष्य हिंसक होत नाही. म्हणून संन्यासी लोकांना भिक्षा मागून निर्वाह करायला सांगितला, आत्मतत्वाचं चिंतन करायला सांगितलं. आणि घरोघरी जब स्वयंपाक तयार होतो, तो तयार होत असताना मागायला जायचं नाही. संन्यासाला काय सांगितलं आहे, तो स्वयंपाक तयार होतो तेव्हा मागायला जायचं नाही. कारण त्याचा जर वास आला तर हेच पाहिजे असं वाटतं. म्हणून 1 वाजेच्या पुढे जायचं मागायला संन्यासी. ओम भवती भिक्षां देहि, आणि जे पदरात मिळेल ते खायचं. म्हणून शुकदेवा, तू शुभाशुभ कर्माचा आणि विषयाचा त्याग करशील तर फलमूल हेच तुझ्या भुकेला शांत करते. म्हणून तू फलमूल म्हणजे मूळ, रताळं हे ते असं खा, मुळा नाही, कारण तो तमोगुणी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सात्विक शोध. आपण रताळ करता करता रताळ्याचा शिरा करून टाकतो, त्यात गावरान तूप टाकून देतो, साखर टाकून देतो, मग म्हणजे त्याला काय करतो आपण, रजोगुणी करून टाकतो. काय करतो, रजोगुणी. तेव्हा तुमचे केळीचे व्यापार त्या पोस्टाच्या जवळ तो दोन्ही नवरा बायको तळतात आणि एवढी तिकडून पेट्रोलची धूळ जाते, सगळं जाते, बिलकुल त्या कढईमध्ये पडतं. त्यांनी बाई तळून अशी पुन्हा तिकडून पेट्रोलची गाडी जाते, त्या वेफरवर परिणाम करते. असं आहे. आपण म्हणतो दाग कुरकुरला, की त्याचा जो संस्कार होतो तो लक्षात घ्या. म्हणून तू विचार, शुकदेवानं विचारलं, पिताश्री, कर्म केलं पाहिजे, कर्माचा त्यागही केला पाहिजे. वेद दोन्ही वचनं सांगतं, लोकांच्या दृष्टीनं विरुद्ध आहे, मग प्रमाण काय आणि अप्रामाणिक काय. तेव्हा व्यास म्हणाले, उद्या हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही.